लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागते। नमस्कार मित्रांनो, फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी पालन आणि कुक्कुट पालन या यूट्यूब चॅनलवरती मी पवन लोहार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, याच्या अगोदर जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून समोरील बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपण शेळी पालनाशी आणि कुक्कुट पालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहा। सुरुवातीला सर्व शेळी पालक कुक्कुट पालक बांधवांची मी मनापासून माफी मागतो। मित्रांनो, त्याचं कारण असं आहे की गेले 2-3 महिने झाले की आपल्या यूट्यूब चॅनलवरती कोणत्याही टॉपिक वरती मोठा व्हिडिओ आलेला नाहीये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खरं तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या पिरियडमध्ये यायला पाहिजे होता, पण तांत्रिक अडचणीमुळे मी भरपूर प्रयत्न केला तो व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचा, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झालं नाही। मित्रांनो, वारंवार त्याच्यामध्ये अडथळे येत गेले, त्यामुळे 2-3 महिने झाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेळी पालनाशी आणि कुक्कुट पालनाशी संदर्भात मोठा कोणताही व्हिडिओ आलेला नाहीये। कसं असतं मित्रांनो, तुम्हाला जसं की माहिती आहे की मी पहिल्यापासूनच ती गोष्ट क्लिअर करत आलेलो आहे की ह्या फार्मवरचं सर्व जे काही कामकाज आहे ते वैयक्तिक आपण स्वतः करत असतो। त्याचबरोबर आपल्याकडे भौगोलिक परिस्थितीचं संकट आहे, जरा जानेवारीपासून ओल्या चाऱ्याचं संकट आहे, त्या अभावी आपण प्राणी फार्मवरती वाढवू शकत नाही। म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मनस्थिती अस्थिर करतात आणि प्रत्येक वेळी जी आपल्या फार्मवर जी अडचण येईल ती आपल्या फेवरमध्येच असेल असं नाही। त्यामुळे मित्रांनो, काही अडचणी येतात, जे स्वतः काम करतात, जे स्वतः कष्ट करतात, त्यामुळे त्या लोकांना प्रामाणिकपणे गोष्ट माहिती आहे की आपण जर वैयक्तिक एखादी गोष्ट करत असेल आणि त्यामध्ये अडथळे येत असतील तर आपलं मन कोणत्याच गोष्टीत लागत नाहीये। पण हा आजचा जो व्हिडिओ आहे हा जर आज या 2-4 दिवसात जर आला नसता तर तो व्हिडिओ आपण डायरेक्ट पुढल्या वर्षी आपल्याला काढावा लागला असता, कारण तो टॉपिक फार महत्त्वाचा आहे मित्रांनो। कारण त्या गोष्टीकडे जर दुर्लक्ष झालं किंबहुना त्या गोष्टी माहीत असून पण त्या गोष्टीला अनुरूप जर परिस्थिती आपल्या हातात नसेल तर आपलं नुकसान होऊ शकतं, जसं की माझं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे माझी तर पहिल्यापासूनच प्रामाणिक इच्छा असते की जे नुकसान किंवा जे अनुभव मी पैसे खर्च करून त्या व्यवसायात शिकलेले आहेत ते तुम्हाला तसं करता लागू नये, म्हणजे तुमचं नुकसान त्यामध्ये होऊ नये। म्हणजे देखल्याशी गोडी खादल्याशी नाही। जर मी खड्ड्यात पडलो असेल तर माझं काम आहे माझ्या मागच्याला सांगणं की बाबा समोर खड्डा आहे, तू खड्ड्याला वळसा घालून जा, बरोबर। जर माझंही नुकसान झालं असेल आणि तुमचंही जर ते होत असेल तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही। म्हणूनच आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ येणारे हे खरे असतात, अनुभवाचे असतात, त्यात कोणतीही माहिती अशी खोटी नसते। मित्रांनो, मला असं नेहमी वाटतं की शेळी पालन करणारा शेळी पालक शेतकरी हा सीमेवर उभा असणाऱ्या जवानासारखा असतो, अखंड सावधानी हटी तो समजो दुर्घटना घटी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ न स्किप करता संपूर्णपणे व्हिडिओ पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेळी पालक बांधवांच्या पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जसं की मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सगळीकडे तापमान वाढ चाललेली आहे। टेम्परेचरचा पारा हा काही जिल्ह्यांमध्ये 40 पार गेलेला आहे। भर उन्हामध्ये कामानिमित्त सुद्धा माणसांचं सुद्धा घरातून बाहेर पडणं हे अवघड झालेलं आहे। जर आपल्याला बोलता येतंय, चालता येतंय, कोणतीही कृती करता येते, तर एवढ्या टेम्परेचरचा जर आपल्याला जर प्रचंड त्रास होत असेल तर साहजिक आहे त्या टेम्परेचरचा, ह्या वाढत्या उष्णतेचा परिणाम हा आपल्या व्यवसायावरती सुद्धा पडणार आहे, त्याचा त्रास आपल्या प्राण्यांना सुद्धा होणार आहे। त्यामुळेच आजच्या व्हिडिओचा टॉपिकच तो आहे की उष्णतेचं वाढतं प्रमाण आणि आपल्याला बंदिस्त शेळी पालनामध्ये किंवा आपल्या शेळी पालन व्यवसायामध्ये आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे। तर कसं आहे मित्रांनो, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे जसे जसे ऋतू चेंज होत जातात तसतसं प्राण्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवरती परिणाम पडत असतो। त्या वातावरणाचा जसा आपल्यावर परिणाम पडतो तसा प्राण्यांच्यावर देखील परिणाम पडतो। तर जसं जसं हे वातावरण बदलत जातं, अचानक थंडी पडते, पाऊस पडतो किंवा गरमी वाढते, त्यामध्ये जशी आपण आपल्या शरीराची काळजी घेतो तसंच आपल्या प्राण्यांची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे। जसं आपण आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल करतो तसं आपल्या प्राण्यांच्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे। कारण माणसामध्ये आणि प्राण्यांच्यामध्ये माझ्या माहितीनं जास्त फरक नाही। फरक एवढाच आहे की आपल्याला बोलता येतं आणि त्यांना बोलता येत नाही। तर आपल्याला मित्रांनो आपल्या बंदिस्त शेळी पालनामध्ये काय काळजी घ्यायची आहे ते आपण प्रामुख्याने पाहूया। तर मित्रांनो, कसं आहे, आता टेम्परेचरचा पारा हा सगळीकडे 40 पार गेलेला आहे। तर आपल्याला प्रामुख्याने काय करायचं आहे, जर आपलं फिरस्ती शेळी पालन असेल
तर आपल्याला भर उन्हाच्या आपल्या शेळ्या ह्या चराऊ कुरणामध्ये चारणं टाळायचं आहे। तुम्ही सकाळी 6ला शेळ्या सोडू शकता, 6 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही शेळ्या तुमच्या चराऊ कुरणामधून चारून आणू शकता। नंतर संध्याकाळी ऊन खाली झाल्यावर 4 ते नंतर 7 वाजेपर्यंत शेळ्या चारू शकता। आपण जसं की इतर ऋतूमध्ये, हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल तर दिवसभर शेळ्या चारतो, तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की उन्हाचा पारा आणि वाढतं टेम्परेचर पाहता आपल्याला शेळ्यांच्या चराईचं नियोजन करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या प्राण्यांच्या पिण्यामध्ये हे गरम पाणी गेलं नाही पाहिजे मित्रांनो, कारण फिरस्तीमध्ये काय असतं, कुठेतरी डबका एखादा साठलेला असतो, कुठेतरी शेळ्या पाणी पिठात साठलेलं, किंवा एखाद्या शेतकऱ्याने कुठं बॅलर वगैरे ड्रम वगैरे औषध मारण्यासाठी भरून ठेवलेला असतोय, टाक्या भरलेल्या असतात, तर त्या ठिकाणी शेळ्या पाणी पितात, तर उन्हातलं पाणी शेळ्यांच्या पिण्यामध्ये नाही गेलं पाहिजे। फिरस्तीमध्ये विशेष जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण चारा आणि पाणी हे आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे फिरस्तीमध्ये। तर बंदिस्तमध्ये मित्रांनो आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे की चारा व्यवस्थापनामध्ये विशेष करून आपल्या प्राण्यांच्या आहारामध्ये जेवढा जास्त ओला चारा आपल्याला देता येईल, त्यामध्ये मग वृक्षवर्गीय चारा आहे, नेपियर वर्गातील चारा आहे, दशरथ घास आहे, मेथी घास आहे, जास्तीत जास्त 80%च्या समोर आपल्याला ओला चारा देता आला तर बेस्ट आहे मित्रांनो। विशेष करून उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या प्राण्यांच्या आहारामध्ये सुका चारा वापरायचा नाही, वापरू शकता पण 30%पेक्षा जास्त नाही। आणि जर गाभण प्राणी जर आपल्या फार्मवर असतील तर गाभण प्राण्यांच्या आहारात, शेळ्यांच्या आहारात विशेष करून हरभरा बुसकट, सोयाबीन बुसकट आपल्याला वापरायचा नाहीये। तूर बुसकट वापरू शकता, तो पण 30%च्या समोर जास्त नाहीये, 30%पेक्षा कमीच। आपल्याला विशेष करून जास्तीत जास्त ओला चारा आपल्या प्राण्यांच्या आहारामध्ये वापरायचा आहे। पाणी आपल्याला 2 टाइम जे पाण्याची आपली भांडी असतात ती स्वच्छ पाणी यांना देणं गरजेचं आहे मित्रांनो। आणि जर शक्य असेल तर पाण्यामध्ये ही जी तुम्ही समोर पाहता ही हिमालया 32ची पावडर आहे, हे एक लिव्हर टॉनिकचं काम करतं, किंवा तुमच्या जर शेळ्या पाणी पित नसतील तर ही जी हिमालया 32ची जी पावडर आहे ही जर पावडर तुम्ही शेळ्यांच्या पाण्यामध्ये टाकली तर शेळ्या भरपूर पाणी पितात, शेळ्या डिहायड्रेट होत नाहीत, शेळ्या जो चारा खातात तो त्यांच्या अंगी लागतो, पचतो, आणि महत्त्वाचं म्हणजे शेळ्या भरपूर पाणी पितात, काही प्रॉब्लेम येत नाही। तर हिमालया 32ची पावडर वापरायची आहे। आणि आपल्या फार्मवरती जर गाभण प्राणी असतील तर त्यांच्या पाण्यामध्ये किंवा टॉनिकच्या स्वरूपात तुम्हाला ही कुलमीन पावडर आहे मित्रांनो, जी आपल्याला विशेष करून उन्हाळ्यामध्ये वापरणं गरजेचं आहे। प्रत्येक प्राण्याला 10 ग्रॅम तरी पावडर ही डेली गेली पाहिजे। महिन्यातून तुम्ही 10 दिवस ही देऊ शकता। ही कुलमीन पावडर आहे, डिहायड्रेशन पासून जी हार्ट स्ट्रोक उन्हाळ्यामुळे प्राण्यांना येऊ शकतो अति टेम्परेचरमुळे, किंवा जे या गाभण प्राण्यांची इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन शेळ्याची गाभण्याचं प्रमाण होऊ शकतं, तर ही पावडर वापरल्यामुळं ते तुमचं नुकसान होणार नाही। की मी जसं पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की प्रिव्हेन्शन इज द बेटर दॅन क्युअर। रोग आल्यावर त्याचा उपचार करत बसण्यापेक्षा तो येऊच नाही म्हणून प्रतिबंधात्मक उपचार करायचे आहेत मित्रांनो। त्या उन्हाळ्यामध्ये मित्रांनो मार्च महिन्यामध्ये आपल्याला 24 मार्च आणि 31 मार्च या दरम्यान आपल्या 2 महिन्याच्या मित्रांनो 2 शेळ्या मित्रांनो गाभडल्या, कारण आपल्या फार्मवरती जानेवारीपासून ओल्या चाऱ्याची टंचाई आहे। परिणामी प्राण्यांच्या आहारामध्ये हरभरा बुसकट 80%च्या समोर होतं मित्रांनो। बाहेर प्रचंड उष्णता, 40 डिग्री सेल्सिअस तापमान, प्लस जो चारा खायचा आहे तो पण सुका खायचा आहे, प्लस शेळ्यांच्या गर्भाशयातलं टेम्परेचर मोठं, त्यामुळे मित्रांनो आपल्या 2 शेळ्या गाभडल्या मित्रांनो, 2 पिल्लांच्या। तर तुम्ही नुकसानाचा अंदाज लावू शकता मित्रांनो, जरी 7,000 रुपयाला एक पिल्लू धरलं तरी 4 पिल्लांचं 7 चोक 28,000। त्यानंतर झालेला मनस्ताप वेगळा, त्यानंतर शेळ्या जाग्यावर आणायला लिव्हर टॉनिक, कॅल्शियम, खुराक वगैरे हे सगळे कुटाणे झालेले वेगळे आहेत। पण कसं आहे मित्रांनो, मी पहिल्यापासून मला असं वाटतं की झाड शाबूत राहणं फार गरजेचं आहे। आपलं झाड म्हणजे आपली शेळी आहे, ती सुदृढ राहणं गरजेचं आहे। आपण प्रोडक्शन तिच्यापासून कधी पण घेऊ शकतो, पण व्यावसायिक स्तरावर भावनिक होऊन चालत नाही। आपल्याला उत्पन्नाचा सोर्स आहे आपली शेळी, त्यामुळे तिला आपल्याला जपलं पाहिजे, नुकसान होऊन देणं गरजेचं नाही। माहिती असून जर नुकसान होत असेल तर इलाज नाही। जसं की मी तुम्हाला म्हटलं की काही परिस्थिती आपल्या हातात नसते ना, आपण औषध उपचार तर करू शकतो, पण सगळ्यात गरजेचा आहे जो सुका ओला चारा, त्याची उपलब्धता कमी असल्यामुळं आपलं हे नुकसान झालं मित्रांनो। त्यामुळे मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जे माझं नुकसान झालंय ते तुमचं होऊ नये, त्यासाठी जास्तीत जास्त ओला चारा देणं फार गरजेचं आहे। आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्या शेळ्यांच्या आहारामध्ये आता ऊसाचं प्रमाण जास्त आहे मित्रांनो। ऊस हे कच्च्या कॅल्शियम सोर्सचं प्रमाण आहे,
शेळ्या अतिशय आवडीनं आपल्या ऊस खातात, म्हणजे आपण पहिल्यापासूनच सवय लावलेली आहे. नाही असं म्हणायला काही हरकत नाही की ओला चारा पाक नाही, पण आहे, पण जेमतेम आहे मित्रांनो. आता फक्त आपल्या शेळ्यांचं पोषण चाललेलं आहे, त्यांची वजन वाढ किंवा जी ग्रोथ आपल्याला अपेक्षित आहे ती थांबलेली आहे, पण शेळ्याचं पोषण चालू आहे. थोडक्यात म्हणजे काय, उदरनिर्वाह त्यांचा चालू आहे, म्हणावा अशी काही ग्रोथ नाही आहे. पण काय कसं आहे मित्रांनो, परिस्थिती येईल तसं तिला तोंड दिलं पाहिजे, बरोबर. जे एवढ्या गोष्टी आपल्या हातात आहे तेवढं आपण करू शकतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की फिरस्तीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे, बंदिस्तमध्ये काय काळजी घेतली पाहिजे. आता जे तुम्ही याच्या अगोदरचे जे मोठे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत आपल्या फार्मचे, की भरपूर व्हेंटिलेशन आहे आपल्या फार्मला. तुम्ही पाठीमागं सुद्धा पाहू शकता की वरती जे आहेत ते 5 फुटाच्या खिडक्या आहेत, समोर 4x4च्या खिडक्या आहेत, भरपूर आहेत. 9 फुटावरती शेडची हाईट आहे, 11.5 फुटावरती सेंटरची हाईट आहे, पण तरीही 12-1च्या आसपास इतकं असं शेडमध्ये उकडतं की कुकरमध्ये बसल्यासारखी फिलिंग येते मित्रांनो. आता हे पहा, आपण फार्मला व्हेंटिलेशन भरपूर करू शकतो, जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण केलंय, पण शेवटी निसर्गापेक्षा हुशार माणूस नाही आहे. टेम्परेचर वाढत जात आहे, त्याच्यावरती प्रत्येकानं जर वृक्ष लागण केली, वृक्षरोपांची लागवड केली, तर वैयक्तिक आपण तरी थोडाफार निसर्गाला हातभार लावू शकतो. तेवढी खरंच म्हणायची माणसाची कुवत नाही आहे निसर्गाला हातभार लावायची. पण तुम्ही पाहताय रस्त्यांची कामं चालली आहेत, त्यामुळे झाडं कुठं राहिली नाही, सावलीला बसायला सुद्धा झाड कुठं राहिलेलं नाही, त्यामुळे ही निसर्ग आपल्याला शिक्षा देतोय. पण आपण जेवढं करता येईल तेवढं केलं पाहिजे. खारीचा वाटा का होईना पण आपण उचलला पाहिजे त्यातून. तर मी जसं की तुम्हाला सांगितलं की हिमालया 32 वापरायचं, तुमची कुलमीन पावडर आहे. त्याचबरोबर या महिन्यात जर तुम्ही प्राण्यांचं जंतनाशक केलं असेल तर लिव्हर टॉनिक आणि कॅल्शियम त्यांच्या आहारामध्ये द्या. विशेष करून काय काळजी घ्यायची आपण की उन्हाळ्यामध्ये, की आपल्या प्राण्यांची रोगप्रतिकारक शक्ती कसल्याही परिस्थितीत कमी नाही झाली पाहिजे. प्राण्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर जे गाभण प्राणी आहेत ते गाभडणार आहेत. कारण अचानक समजा आज ऊन आहे, भरपूर ऊन आहे, 41-42 टेम्परेचर आहे, आणि अचानक उद्या आभाळ आलं तर प्राण्यांची कॅल्शियमची लेवल कमी होती. त्यामुळे सातत्याने त्यांना कॅल्शियम चालू ठेवा. आता खुराकामध्ये विशेष आपल्याला एक बदल करायचे आहेत. आता जे आपले बोकड आहेत, जे तुम्ही ईजसाठी बनवताय किंवा कटिंग मार्केटसाठी बनवताय, त्यांच्या आहारामध्ये जर गहू असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या आपल्या गाभण शेळ्या आहेत आणि ज्या खाली शेळ्या आहेत तर त्यांच्या आहारामध्ये आपल्याला सोयाबीन, हरभरा आणि गहू तर शेळ्यांना वापरायचेच नाहीत. ते जे उष्णताजन्य पदार्थ आहेत, ज्यांचा गुणधर्म हा उष्ण आहे, ते पदार्थ किंवा हा खुराक आपल्याला आपल्या प्राण्यांना द्यायचा नाही आहे. तुम्ही थोडीफार शेंगदाणा पेंड देऊ शकता, मका देऊ शकता. मका हा एनर्जी सोर्सचा चारा आहे, खुराक आहे. मका तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मकेला काही प्रॉब्लेम नाही, एनर्जी सोर्स आहे. फक्त सोयाबीन, गहू, हरभरा हे जे उष्णता स्थिरचे जे घटक आहेत हे टाळायचे आहेत. जर तुम्ही मुरघास देत असाल तुमच्या प्राण्यांना, तर समजा आपल्याला 10 वाजता मुरघास द्यायचा आहे, तर आपण तो सकाळी 6 वाजता काढून उजेडात किंवा हवेला ठेवला पाहिजे, जेणेकरून त्यातलं जे हायड्रोसायनिक ॲसिडचं जे प्रमाण आहे किंवा ते ब्युट्रिक ॲसिडचं जे प्रमाण आहे ते थोडं सौम्य व्हावं. कारण अशा ह्याच्यात पिल्लांना किंवा शेळ्यांना फ्लॉपी किड सिंड्रोम होऊ शकतो किंवा ॲसिडिसिस होऊ शकतो. कारण बाहेरचं टेम्परेचर पण भरपूर आहे, आणि अशा ह्याच्यात जर ब्युट्रिक ॲसिडचा आहार गेला तर ते जरा शेळ्यांना घातक होऊ शकतं, शोषणासाठी त्रास होऊ शकतो. त्यामुळं आपल्या फार्मची अशी रचना असावी की भरपूर सूर्यप्रकाश पण आपल्या फार्ममध्ये आला पाहिजे आणि हवा खेळती राहिली पाहिजे. प्राण्यांची जास्त दाटीवाटी मित्रांनो करायची नाही बंदिस्तमध्ये, की 10 प्राण्यांची कपॅसिटी आणि तिथं 20 प्राणी कोंबलेत, असं करायचं नाहीये. सुटसुटीतपणाने ठेवायचे, जेणेकरून त्यांना शोषणाचा त्रास होणार नाही. जेवढं स्वच्छ पाणी देता येईल, जेवढं थंड पाणी, आता थंड म्हणजे फ्रीजमधलं द्यायचं नाही, पण नॉर्मली पाणी थंड असावं, स्वच्छ असावं, पील एवढं उपलब्ध असावं तिथं. जेवढा जास्तीत जास्त ओला चारा देता येईल, त्यामध्ये तुती असेल, शेवरी असेल, सुबाबळ असेल, दशरथ असेल, मेथी असेल, तर हे उत्तम आहे. आणि शक्यतो सुका चारा बऱ्यापैकी टाळाच तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही आहे. उन्हाळ्यामध्ये जास्त थंड चारा त्यांना देणं गरजेचं आहे. तर असं होतं मित्रांनो की जर व्यवसायामध्ये आपण व्यवस्थित लक्ष नाही घातलं किंवा काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, प्रत्येक दिवस येईल सारखा जर आपण काढत राहिलो तर निश्चितपणे अडचणी भरपूर येणार आहेत. त्यामुळे आपल्याला अडचणींवर मात करत आपलं शेळीपालन एका नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचं आहे मित्रांनो. शेळीपालन हा व्यवसाय सोपा पण नाही आणि म्हणावं तितका अवघड पण नाही, पण प्रत्येकाकडची परिस्थिती ही सारखीच असते असं नाही मित्रांनो. त्यामुळं प्रत्येकजण हा आपापल्या परिस्थितीनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार, आर्थिक परिस्थितीनुसार, मनुष्यबळानुसार नियोजन आखत असतो आणि त्याप्रमाणे शेळीपालन करत असतो.
आपण एकाच स्टँडर्डनं सगळ्यांना जज करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला जसं होतंय जसं जमतंय तसं तुम्ही शेळीपालन तुमचं करा, फक्त कुठं चुकू नका. एक वेळ फायदा कमी झाला तरी काय हरकत नाही, पण नुकसान अजिबात होता कामा नाही. ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. नुकसान अजिबात होता कामा नाही. फायदा 10 रुपये व्हायचा तिथं 5 रुपये होऊ दे, पण ती कंटिन्यू चालव पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यात लगेच होत नाही मित्रांनो, वेळ द्यावा लागतो कोणत्याही व्यवसायाला. अचूक नियोजन पाहिजे. असं नाही की आज ओला चारा भरपूर दिला आणि परत महिनाभर काही नाही, असं नसावं मित्रांनो. प्राणी 1 असो किंवा 10 असो, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. असं कधी असं होत नाही की माझ्याकडे प्राणी कमी आहेत म्हणून मी व्यवस्थित लक्ष देत नाही, मला उद्या 100 प्राणी करायचे आहेत मग ते झाल्यावर मी व्यवस्थित लक्ष देईन, असं होत नसतं मित्रांनो. शीतावर न भाताची परीक्षा असते. त्यामुळे तुम्ही एक प्राणी कसा सांभाळताय त्याच्या ह्याच्यावर तुमच्या अख्ख्या फार्मचं भविष्य असतं. त्यामुळे प्राणी 1 असो किंवा 10 असो, त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची, त्यांच्यावर प्रेम करायचं, त्यांच्यावर जीव लावायचा. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं प्रामाणिक कष्ट करायचं आणि आपला व्यवसाय व्यवस्थित सुरळीत पार पाडायचा. तर मित्रांनो, ही उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून माझ्या माहितीनुसार मला जेवढी माहिती तुम्हाला देऊ वाटली या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण जर तुम्हाला काही वाटत असेल की काही मुद्दे सुटलेले आहेत किंवा हे पण होऊ शकतं असं जर तुम्हाला वाटतंय, तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते कमेंट करा, जेणेकरून इतर शेळीपालकांचा पशुपालकांचा सुद्धा लाभ होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे.